पुण्याच्या भोर आणि शिरूर तालुक्यामध्ये मान्सून पर्व पावसाची हजेरी। भोरला जोडणाऱ्या नीरा नदीवरील पाणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचलं। पहिल्याच पावसाने पुलावरील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप। मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीत, आम्ही समाजासाठी भांडतोय, मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचाय, जरांगेंचं वक्तव्य। भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये जवळपास 2 तास चर्चा। जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, लाड यांचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं संजय शिरसाटांची कान उघडणी। महायुतीमध्ये वाद होतील अशी विधानं करू नका, शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता, घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक, उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेची मराठवाडा विभागाची बैठक संपन्न। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा। मातोश्रीवरील बैठकीला नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही, तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदी, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू। येत्या आठवड्यामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार। भुजबळ सुद्धा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती, पेट्रोल डिझेलची साठेबाजी करून देऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बुलडाण्यामध्ये इंधन टंचाईचा मोठा भडका। कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांवर तलवार आणि कोयत्यानं हल्ला। 4 गुन्हा दाखल, तर शेगावमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल अभावी टँकरने होणारा पाणी पुरवठा ठप्प। N5 परिसरातील जलकुंभावर टँकर उभे। पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम। परभणी, जळगावमध्ये नागरिकांच्या रांगा। परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट। आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे आदेश। तर पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना 7/12चा अतिरिक्त बोजा कशासाठी, राजू शेट्टींचा सवाल। तर पंपावर शेतकऱ्यांकडे 7/12 मागितल्यास कारवाई करू, कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा इशारा। जळगाव जिल्ह्यामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढ। वाहतुकीचे दर वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्याची तेल विक्रेत्यांची माहिती। तेल महागल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार। इंधन दरवाढीचा मोठा फटका। नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद। विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचला, त्यामुळे निर्णय प्रवाशांची गैरसोय होणार। पंतप्रधान मोदींची मंत्र्यांसोबत 4 तासांची महाबैठक। मंत्रालयाच्या कामांचा मोदींकडनं आढावा, तर पश्चिम आशियामधील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाबाबत जनतेला अवगत करा, मोदींच्या सूचना। अतिक्रमण विरोधी कारवाईचा आज 4था दिवस। गरीबनगरमध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पाडकाम अंतिम टप्प्यात। 90% पाडकाम पूर्ण, पोलीस प्रशासन सतर्क। नागपूरसह विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा। अकोला, अमरावती, वर्ध्याला तापमानाचा रेड अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडनं ऑरेंज अलर्ट। राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा। जळगावातील मुक्ताईनगरमधील 14 गावांना पाणी टंचाईची झळ। पाण्याअभावी केळी, पपई बागा संकटात।